भुजबळ भाजपच्या सोयीचं बोलतायत असं रोहित पवारांनी म्हटलंय। भुजबळांनी पूर्वीची भाषणं खोटी होती असं सांगावं असंही रोहित पवारांनी म्हटलं। भुजबळांच्या मुख्यमंत्री पदाच्या वक्तव्यावर अजित पवारांनी उत्तर द्यावं असंही रोहित पवारांनी म्हटलंय। छगन भुजबळ यांनी गंभीर आरोप केले शरद पवार यांच्यावर। ते म्हणते की सोबतचे लोक मोठे होईल म्हणून आम्हाला पवारांनी मुख्यमंत्री केलं नाही। पवार साहेब तर मुख्यमंत्र्याच्या रेसमध्ये नव्हतेच, तेव्हा अजितदादा रेसमध्ये मात्र होते। आता भुजबळ साहेब आणि अजितदादा एकत्रित आहेत, त्यामुळे अजितदादा आणि भुजबळ साहेबांनी ठरवावं की त्या रेसमध्ये कोण होतं आणि सोबतचे लोक मोठी होऊ नये। तर अजितदादा मोठे होऊ नये असं साहेबांना वाटत होतं का भुजबळ साहेब मोठे होऊ नये? साहेबांचं एवढंच मत होतं की एवढे मोठे नेते आसपास आहेत, एका तरी नेत्याला आपण जर संधी दिली तर वाद निर्माण होतील आणि वाद निर्माण झाल्यानंतर पार्टीला त्या काळामध्ये अडचण येऊ शकली असती आणि सत्तेत गेल्यानंतर लोकांच्या हिताचं कामं करावं लागतात। जर पार्टीच्याच पदाधिकाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाले तर नीट काम करता येत नाही सत्तेमध्ये आणि मग लोकांना त्याचा त्रास होतो। बस त्या अनुषंगाने पवार साहेब बोलले। आता जे भुजबळ साहेब बोलले याचं उत्तर अजितदादांनाच माहिती, त्यामुळे ते दोघं एकत्रित बंद खोलीत बसावेत, चर्चा कराव्या, दोघांनी मिळून पत्रकार परिषद घ्यावी। भुजबळ हे म्हटले की काँग्रेसला विचारधारा आहे, भाजपला विचारधारा आहे, परंतु राष्ट्रवादीला तशी विचारधारा नाही। आता ते म्हणणारच ना, बीजेपी बरोबर गेलेले आहेत आणि त्या काळामध्ये भुजबळ साहेबांची जी भाषणं आहेत आदरणीय पवार साहेबांबद्दल, पार्टीबद्दल, पार्टीच्या विचाराबद्दल, मग भुजबळ साहेबांनी कुठेतरी लोकांना सांगून द्यावं की त्यावेळेस मी जे बोललो, म्हणजे भुजबळ साहेब जे बोलले भाषणाच्या माध्यमातून ते खोटं बोलले आणि आता ते खरं बोलत आहेत। नंतर असं तरी म्हणावं लागेल की आज भाजपच्या सोयीचं ते बोलत आहेत आणि पूर्वी ते लोकांच्या सोयीचं बोलत आहेत। कुठेतरी धाडस दाखवावं लागेल। धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन साहेबांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर।